यांच्याशी बोलतोय का? हा बोला बोला. म्हणजे मी सुरज बोलतोय जिओ मधून. हा बोला. मी चेक करतो सर 11 मे 2018 पासून तुम्ही सिम कार्ड यूज करताय. आसपास तुम्ही हे सिम कार्ड जे आहे हे सिम कार्ड तुम्ही जवळजवळ 7 वर्षापासून तुम्ही सिम कार्ड यूज करताय. हा हा 7 वर्षापासून. हा बरोबर सर. आणि लास्ट टाइम तुम्ही जे रिचार्ज तुम्ही यामध्ये केलंय ते तुम्ही 799 रुपये तुम्ही रिचार्ज केलंय. ठीक आहे. हा बरोबर 799. बरोबर. म्हणजे कालच आजच तुम्ही याच्यात कालच रिचार्ज केलं. केलंय. आजच केलं ना? आजच आजच नाही नाही बोललो. काल का परवा केलं बोला की. ओके. तर म्हणजे रिचार्ज संपायला अजून 84 दिवस बाकी आहेत सर. ठीक आहे. हा हा आणि तुम्ही सध्या 5G नेटवर्क तुम्ही यूज करताय. हा हा तर तुम्हाला सांगा तुम्हाला जिओमध्ये काही प्रॉब्लेम येतोय का? काही इश्यू तुम्हाला येतो का जिओमध्ये? हा जिओ मध्ये काय झालंय आमचं तुमच्या मालकांनी आमचं हत्ती नेले माधुरी हत्ती वंतारामध्ये. हां. हा अंबानी तुमच्या अनंत अंबानीने आहे ना ते आमचा हत्ती नेले कोल्हापूरचा. हां. हां. हा तर ते हत्ती जेव्हा मिळेल तेव्हाच आता जिओची सर्व्हिस वापरायचा आम्ही ठराव केलाय. नाहीतर हे तुमचं ते जिओ पण नको आणि ते काय पण नको असं म्हणालो आम्ही. नाही पण पक्षाने फक्त पोर्टआउट करणे हाची खूप नसतो ना सर. नाही का एक बहिष्कार टाकलाय आम्ही जिओच्या कंपनीवर. कारण की तुम्हाला महत्वाची गोष्ट पण सांगू इच्छितो. महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे हा. की आजच तुम्ही या ठिकाणी रिचार्ज केले. आजच केले. आज सकाळी तुम्ही 10 वाजता तुम्ही रिचार्ज जाऊ केलं. दे ठीक आहे. अहो सकाळी 10 आमचं वाजता. हत्ती गेलंय निघून तुम्ही रिचार्ज काय जाऊ दे 800 रुपये तुम्हाला दान केलंय आम्ही अनंत अंबानीला. 800 रुपये म्हणजे कमी नसतात ना सर. 800 रुपये म्हणजे खूप असतात ना. जाऊ आमच्या हत्तीसाठी आम्ही प्राण द्यायला तयार आहे हो पण ते आमच्या हत्तीच नाही तर आम्ही ते 800 रुपये रिचार्ज घेऊन काय करणार आहे सांगा. ऐका ना. दुसरी गोष्ट बघा तुमचा इश्यू हा होता की तुम्हाला हत्तीमध्ये तुम्हाला पोर्ट करायचा आहे. ठीक आहे. तर बघा माधुरी हत्ती जो आहे किंवा महादेवी हत्ती जो आहे. हा हा ठीक आहे. हा तुम्हाला ते ठिकाणी जवळपास हे प्रकरण तर तुम्हाला माहित असेल. नाही नक्कीच माहिती आहे. कारण कसं माहिती आहे का तुम्ही जर बघितलं असेल त्यामध्ये दिवसाचे 100 कॉल घेतो. मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल देतो बघा. हा जर आम्ही 100 कॉल घेत असेल ना तर 100 कॉलपैकी 70 कॉल जे आहेत तुमच्या एरियामध्ये कॉलेज असतात मला कोल्हापूरचे. ठीक आहे. हा मग कसं होतं सर म्हणजे की कोल्हापूर तुम्ही असेल, एक सातारा असेल, सांगली असेल. एक कसं आहे कोर्टाचा निकाल काही असू दे एक लोकभावना समजायला पाहिजे अंबानीला सुद्धा किंवा लोकांचं जर इतकं प्रेम असेल त्या हत्तीवर तर काही तर हत्ती असेल किंवा तुम्ही असं समजून घ्यायला पाहिजे. पण त्या अनंत अंबानीने ते हत्ती घेऊन गेला मग आता कसं करायचं. नाही बरोबर आहे सर. तुम्ही म्हणताय ते सगळं मला मान्य आहे. ठीक आहे. तुम्हाला असुविधा होत आहे ते पण मला कळतंय. पण फक्त आणि फक्त पोर्टआउट करणे हाच एक उपाय नसतो ना सर. कारण की आम्ही जिथे बसतोय तुमच्यासाठी बसतोय ना. तुमचा इश्यू सॉल्व्ह करणं नाही नाही पण हे पोर्ट करण्याचा एक उद्देश म्हणजे की तुम्ही लोकांनी तक्रारी द्यायला पाहिजे अंबानीपर्यंत आवाज जायला पाहिजे अनंत अंबानीपर्यंत. म्हणून हे बहिष्कार टाकालेत ना सगळेजण. नाही तुम्ही म्हणताय ते सगळं मला मान्य आहे. ठीक आहे. तुम्हाला इश्यू येतोय ते पण मला कळतंय. पण फक्त आणि फक्त पोर्टआउट करणे हाच एक उपाय नसतो ना सर. दुसरा उपाय काय नाही दुसरा उपाय आहे का तुमच्याकडे सांगा. नक्कीच ना सर. नक्कीच. कारण कसं माहिती आहे का सर दुसरा उपाय म्हणजे हा असतो की बघा तुम्ही पोर्ट करताय किंवा पोर्ट करताना मेसेज करताय म्हणजे काय तुमचा आवाज त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचवताय. बरोबर आहे. कारण की आम्ही जिथे बसलो तुमचा इश्यू सॉल्व्ह करणं किंवा तुमचा विषय समोर हायलाईट करणं हेच आमचं काम आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही म्हणताय की तुम्हाला हत्तीसाठी तुम्हाला पोर्ट करायचं आहे तर त्याच्या मी ते हायलाईट करतोय नेटवर्क टीमकडे किंवा आमचे सिनियर जे असतात त्याच्यावर हायलाईट करतोय की तुम्हाला हत्तीसाठी तुम्हाला इश्यू येतोय म्हणून. ठीक आहे. आणि ते इश्यू समोर पाठवतोय सर. पोर्टआउटचा मेसेज तुम्ही करा भरपूर सर. फक्त असं मला डायरेक्ट तुम्हाला पोर्टआउट करणे हाच एक उपाय नसतो. नाही आता पोर्ट केलं आम्हाला अंबानीचे कुठल्याही वस्तू किंवा अंबानीचे काही प्रोडक्ट असतील ते सगळ्यावरच बहिष्कार टाकायचा आहे जेणेकरून अंबानीला मग कळायला पाहिजे की असं कुठल्याही जे आपण मानतो हत्तीला असं काही ते एक भावना असते कुठल्याही प्राण्याबद्दल किंवा कुठल्याही ह्याच्याबद्दल तर त्याबद्दल जर त्यांना कळायला पाहिजे. नाही तुम्ही म्हणताय ते सगळं मला मान्य आहे. ठीक आहे. तुम्हाला असुविधा होत आहे ते पण मला कळतंय. पण फक्त आणि फक्त पोर्टआउट करणे हाच एक उपाय नसतो ना सर. मग ते साहेब सांगतो तुम्हाला दुसरा उपाय तुमच्याकडे काय आहे हे सांगा म्हणालो आम्ही. हत्ती आणून द्या तुम्ही आमचा असं म्हणतोय तुम्हाला बाकी काही नाही. हे दुसरा उपाय हाच आहे हत्ती आणून देणे हेच उपाय आहे तुमच्याजवळ आता. नाही दुसरा उपाय म्हणजे आम्ही आहोत सर. आम्ही ते बसून तुमचा इश्यू सॉल्व्ह करणं हेच आमचं काम आहे सर. काय म्हणता तुम्ही. बघा पहिला पॉईंट बघा ऐका. तुम्ही तिथे बघा ज्या गावामध्ये तुम्ही राहताय. ठीक आहे. तर त्या गावामध्ये तिथं महादेवी नावाची हत्ती होती जे तिथे 4 वर्षापासून त्या असतील त्या मठामध्ये राहायची. बरोबर आहे. 4 वर्षापासून तर जवळपास तुम्हाला सगळ्या स्टोरी माहित आहे तरी तुम्ही अजून फिरून विचारताय म्हटलं तर काय उपयोग सांगा तुम्ही.
तुम्हाला हा? ती स्टोरी माहिती आहे की आता. नाही मी तुम्हाला तेच 35 वर्षापासून तुम्ही त्या तो गावामध्ये एक तर अशी तुम्ही राहायची. काय करा, ते अनंत अंबानीचा नंबर द्या आम्हाला. हं. हा, अनंत अंबानीचा नंबर द्या, आम्ही त्या अनंत अंबानीलाच फोन लावतो आता. हा. हो, ठेवा आता फोन.